बातमी अहिल्यानगरची आहे, कारण अहिल्यानगरमध्ये भर वस्तीत बिबट्याचा वावर आहे। वस्तीत बिबट्या शिरल्यानं नागरिकांची धावपळ उडाली आहे। वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। बिबट्याला जेरबंद करण्याच्या दृष्टीनं ऑपरेशनला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांच्याकडून। संतोष, काय अपडेट? निश्चितच आज सकाळी 9:30 वाजल्यापासून अहिल्यानगर शहराच्या जवळच असलेल्या भिंगार येथील जो सौरभ नगर आहे या भरवस्तीमध्ये बिबट्या शिरल्याने नागरिकांची एकच धावपळ उडालेली पाहायला मिळते। याच घटनेच्या अनुसरून वन विभागाचे कर्मचारी असतील, भिंगार पोलीस स्टेशनचे पोलीस असतील, हे आता सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि नागरिकांनी देखील या बिबट्या पाहण्यासाठी एकच गर्दी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। एकंदरीतच गेल्या 1 तासांपासून या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे जे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, त्याचबरोबर काही जे उपाययोजना वन विभागाला ज्या लागतात त्या देखील या ठिकाणी आता इथं दाखल झालेल्या आहेत आणि आता सध्या एका बाथरूम मध्ये हा बिबट्या जो आहे तो आता शिरलेला आहे आणि या ठिकाणी आता वन विभाग आहे हे बाथरूम सध्या पॅक केलेले आहे आणि त्याला काढण्यासाठी आता सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। लागवीची अगदी संतोष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। बीडच्या गेवराईमध्ये 4 घरांवर हल्ला आहे। चोपड्याची वाडी या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। हल्ला करत साहित्याची तोडफोड झाली आहे। 3 महिला या घटनेत जखमी आहेत। या प्रकरणी 30 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। स्वतःहून त्यांनी मारलं, मग अजून त्यांनी गावात लोक बोलून घेतले तर आम्हाला हाणलं, शिया काय दिले, ते जातीवर गेला। आमच्या जातीवर गेल्यानंतर त्याने आमचे घरदार फोडलेत। आम्हा बोर तिने ह्याच्यात बोरामध्ये मोटार टाकल्यात, घरदार फोडलेत। काही पाण्याला पण त्याने प्यायला पण नाही राहू दिलं आमचं काही। हात जोडून विनंती, न्याय भेटावा आम्हाला। पुण्यात लोणी काळभोरमध्ये गांजाचा मोठा साठा जप्त आहे। 14 लाख रुपयांचा 34 किलो 400 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। गांजा तस्करी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक सुद्धा आहे। सोलापूरमध्ये पोलीस भरती प्रक्रियेत अडचणी येत आहेत। नवीन तंत्रज्ञानामुळे उमेदवारांना अडचणी येत असल्याची तक्रार आहे। मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून भरती प्रक्रिया स्टॉप वॉचवर राबवावी अशी आता मागणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून होतीये। एक मार्कांनी पोलीस भरतीचं मेरिट हुकतं, त्यांचं एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाते। तर आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाला एवढंच सांगायचं आहे की ते तंत्रज्ञान पोलीस भरती प्रक्रियेमध्ये वापरणारे, म्हणजे भरती प्रक्रिया राबवणाऱ्यांना ते तंत्रज्ञानाचा पहिला कसा उपयोग केला जातो ते त्यांना शिकवलं पाहिजे। कारण व्हिसल वाजल्यानंतर बटन दाबणं त्या चिपचं ती गोष्ट वेगळी, पण बटन पहिला दाबलं जातं, मग व्हिसल वाजवली जाते, मग मुलं पळतात, त्यातमध्ये 3-4 सेकंद हे जातातच, मग त्याचा फटका मुलांच्या मार्कावर पडतो। 100 मीटर कोणताही विद्यार्थी किंवा कोणीही जर चालत जरी गेलं तरी त्याचा तो 100 मीटर 30 सेकंदाच्या अगोदर किंवा 20 सेकंदाच्या अगोदर मारू शकतो, परंतु तिथं टायमिंग जास्त आहे। मग याच्यासाठी काय आहे सर की दोन्ही साईडनं चिप ठेवा। जे शासनाचा निर्णय आहे, जे चिप जी आहे जी त्यांनी प्रणाली राबवलेली आहे ती दोन्ही साईडून म्हणजे स्टार्ट टू एंड या दोन्हीला जर त्यांनी चिप ठेवली तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि सर्व विद्यार्थ्यांना योग्य, ज्यांनी जेवढं कष्ट केलेलं आहे, ज्यांनी जेवढं घासलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देवगिरी निवासस्थानी पोहोचल्यात। राष्ट्रवादीच्या विधानमंडळ सदस्यांची संध्याकाळी 6 वाजता बैठक आहे। त्यापूर्वी सुनेत्रा पवार देवगिरीवर दाखल झाल्याची बातमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।